दांड्यासकट कापायची. दांड्यासकट काढली ना की त्याची पातळ भाजी मस्त होते आणि त्याची ग्रेव्ही टाईप होते. हे बघा अशी मस्त अशी मस्त थोडी जाड लेअर नाही आहे, थोडी जे आहे ते मी खाऊन टाकणार आहे. अंडा फुटला नाही पाहिजे त्याच्यासाठी असं करायला लागणार आहे. एका अंड्यामध्येच गेलं वाटतं बहुतेक. हे बघा जबरदस्त झालंय. भात बघा एकदम फलफलीत झालाय बघा, एकदम सुट्टा सुट्टा झालाय. आजचं वातावरण ना एकदम जबरदस्त आहे. सकाळपासून पावसाने कंप्लीट उघड घेतले, अजिबात लागलेलं नाही. रात्री थोडं झिरमीर झिरमीर असा लागला पाऊस. आता एकदम ऊन पडलं होतं थोड्या टायमापूर्वी आणि वातावरण एकदम छान आहे. एकदम गरम पण काय वाटत नाही आहे. मलब आहे थोडीशी. नमस्कार मंडळी, परत एकदा सुरू करूया एका नवीन व्हिडिओला. आता मी चाललो आहे आमच्या प्रॉपर्टीमध्येच हे आलू काढायला, आलूचं फतफदं बनवायला. तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही आलूचं फतफदं बोलतो. फतफदं म्हणजे एकदम पातळ पण नाही बनवायचं आणि त्याच्यामध्ये आटला वगैरे टाकायचा आणि मस्त बनवायचं. आलू वाढलेले आहे म्हणजेच तैरी आहे, ह्याचा आळू नाही. जे आपण आलूवड्या बनवतो ना त्या नाही. तेरी म्हणजे रानामध्ये जे उगवतं त्याला आम्ही तेरी म्हणतो आणि त्याचं फतफदं बनवतो. याच्या आलूवड्या पण बनवू शकतो, पण त्याला चांगलं आंबवायला लागेल. चांगलं ते आंबवलं ना की त्याचं खाज वगैरे निघून जाते, नाहीतर ते आपल्या तोंडाला खाज लागते. असं अजून काही ठिकाणी छोटं आहे. इथे बघा बकऱ्या पण आलेल्या आहेत चरायला आमच्या कंपाऊंडमध्ये. हे बघा गटारी जवळ येते. तर या साईडला बांधाच्या कडेला हे आळू आहे. ते दरवर्षी मी इथूनच घेतो कारण हे लवकर उगवतं इथे. इथे बघा तिथे पानं किती बघा कशी झाली आहेत आणि इथे बघा जबरदस्त मोठी झालेली आहेत. मी 2 दिवसापूर्वी बघून गेलो होतो आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याला आता फतफदं बनवायचा टाईम झालेला आहे. तर चला आपण हे आता काढून घेऊया थोडी आपल्या कामापुरती. कवळी कवळी काढूया. इथे बकऱ्याही आल्या आहेत. बकरीवाल्याने जर आपण किती सांगितलं ना की बाबा येऊ नका प्रॉपर्टीमध्ये, तरी पण ते येणार. नाही दादा आम्ही चरवतो, नाही दादा आम्ही चरवतो. ठीक आहे, पण नुकसान आपलं काय करत नाही, पण वरून आपल्याला पण जबाब द्यायला लागतो. कोणी काय विचारलं तर बकऱ्या कशा आल्या तर सध्या हे आलू काढूया. दांड्यासकट कापायची. दांड्यासकट काढली ना की त्याची पातळ भाजी मस्त होते आणि त्याची ग्रेव्ही टाईप होते. हे बघा अशी मस्त. एवढे आम्हाला दोघांना भरपूर झाले. तर चला आता आपण जाऊया कारण आम्हाला बनवायची बिर्याणी. अंकिता गेले शेतावर. चला अंकिता गेली शेतावरती. मी आता आलूची भाजी काढून आलो आहे. आलूची पानं आज करायची नाही आहेत, आज बुधवार आहे. आलूची भाजी आता पानं मी ठेवले आहेत आणि अंकिताने सगळी तयारी केलेली आहे अंडा भातची. म्हणजे अंडा बिर्याणी बनवायची दोघांसाठी, कुणाला नाही आहे घरी. बघा अंकिता शेतावर गेले आणि मी एकटाच आता घरात आहे. दरवाजा बंद करूया. आणि तिला मी बोललो होतो, मी आता गेलो होतो शेतामध्ये. त्याच्या अगोदर मी गेलो होतो मार्केटमधून आलो, आलूची पानं काढली आणि काढेपर्यंत ती गेली शेतामध्ये जायच्या अगोदर मी तिला बोललो जाणार तर कांदा वगैरे टमाटर वगैरे कापून जा, अंडी शिजवून ठेव आणि बघूया तिने काय काय करून ठेवलं आहे. आणि मी आता लगेच करतोय. आता वाजले 11:15 वाजले. तर फक्त कुकरला लावायचं बस. एकदम साध्याने सोपं दोघांसाठी अंडा भात. अर्थातच छोटीशी
रेसिपी करूया बिर्याणीची. तर बघू अंकिताने सांगितल्याप्रमाणे काय काय केलं आहे ते बघूया. हे बघा, कोलमचे तांदूळ आहेत, वाडा कोलम, त्याने भिजायला ठेवलेत. आता हे भिजले आहेत म्हणजे आपल्याला शिजवायला मोकळे. दुसरं कांदा कापून ठेवला आहे भरपूर. टोमॅटो नाही कापला वाटतं इथे. अद्रक लसूणची पेस्ट तयार करून ठेवले. आणि टोपाखाली 5 अंडे आहेत. मला 3 आणि तिला 2 असे 5 अंडे आहेत. तर मला टोमॅटो कापायला लागेल ना. हा बरोबर, टोमॅटोची प्युरी आपल्याकडे होती तर तिला बोललं चालेल, हीच वापरूया आपण. आणि इथे काय आहे ते पुदिना आहे. पुदिना आपल्याकडे असतो तर पुदिना घेतला आहे. आणि कढीपत्ता ठीक आहे, नसतं तरी चालतं. हे आहे कोथिंबीर. बघा, कोथिंबीर म्हणजे सर्व इथे तयार आहे. ज्या मला सर्व वस्तू पाहिजे त्या अंकिताने तयार करून ठेवलेत आहे. आणि चला चालू करूया आता आपण अंडा बिर्याणी घरगुती दोघांसाठी. 5 अंडे, मला 3 आणि अंकिताला 2. तर एकदम सोपी एकदम. आपण जर कुठून झटपट बाहेरून आलो आणि आपल्याला काय करायचं असेल तर फक्त कुकरमध्ये मसाला वगैरे टाकून द्यायचा, भात टाकायचा, अंडे टाकायची की आपली अंडा बिर्याणी तयार. त्याच्यामध्ये जास्त काय करत बसायचं नसतं. चला, टाईम होत येतोय, 11:15 झालेले आहेत. कारण हे होऊन शिटी व्हायला पाहिजे, परत थंड व्हायला पण पाहिजे. नंतर 1 वाजेपर्यंत आपल्याला जेवायचे. चला सुरू करूया. बिर्याणीला सुरुवात करणार तर लाईटच गेली आहे. गॅस पेटूया. लाईट गेली आहे त्याच्यामुळं काळं झालं आहे. तरी पण सुरुवात करूया कारण आपल्याला टाईम होणार आहे. थोडंसं तेल वगैरे टाकूया. आपल्याला पाहिजे टाकायचं, असं काही नाही की एवढंच प्राय 1-2 पाले टाकायचे की 1.5 पाले टाकायचे, असं काही नाही. तुम्ही जर खात असाल तेवढं टाका. पहिल्यांदा कांदा टाकूया आपण. कांदा बघा असं चॉप करून घ्यायचा. बघा लाईट आली गोष्ट, परत टेन्शन नाही. खडे मसाले बी नाही टाकणार आहे. खडे मसाले जे माझ्याकडे गरम मसाला आहे बनवलेला तोच मी टाकणार आहे याच्यात. पहिले तर मी खडे मसाले टाकणार होतो, नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे तिळवर एकदम गरम मसाला वाटलेला आहे. तर आता याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. मस्त अद्रक लसूणची पेस्ट बघा चांगली जरा कच्ची असे जरा भाजी द्या तिला. तिला येईपर्यंत आपलं जेवण तयार झालं पाहिजे. कधीतरी तिला पण आराम पाहिजे, त्याच्यासाठी मी बनवतो. सुके मसाले टाकायचे, पण कांदा भाजला पाहिजे. टोमॅटोची प्युरी आहे माझ्याकडे, प्युरी करून ठेवलेली असते पण ती रेडीमेड माझ्याकडे होती तर ती मी टाकली. किंवा 4 टोमॅटोची प्युरी केली असते ना तरी चाललं असतं, पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर ती वापरायला पाहिजे. जे तिथे एक्सपायरी डेट निघून गेली तर त्या टोमॅटोची प्युरीची काय व्हॅल्यू नसणार आहे. तर हे बघा, ही चांगली मस्त जरा परतून घेऊ चांगली. ही शिजू देत. त्याच्यानंतर सुके मसाले टाकून आपण थोडं दही टाकूया. हे चांगली शिजू देत. नंतर काय करायचं, ह्या अंड्याने असं थोडंसं स्पोकने 4 साईडने थोडं थोडं याला टाचे मारून घ्यायचे असे. म्हणजे चांगला मसाला जातो. जेव्हा आपण कुकर लावतो ना तेव्हा चांगला याचा मसाला मुरतो असं. तर असे सगळ्यामध्ये करून घ्यायचे. काही अंडे फुटायच्या बेतामध्ये आहेत तर त्यांना नीट ठेवायला लागणार आहे. आता तेल सुटायला सुरुवात झाली. तेल जरा सुटलं पाहिजे. तेल सुटलं म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आहे ना ती शिजली समजायची आपण. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं हे सुके मसाले. आता हळद टाकूया. नंतर आहे काश्मीरी पावडर. ही दळलेली आहे, दुकानावरची नाही आहे. ही आम्ही दुबका असतो ना, दुबका, त्याच्यामध्ये ही दळून आम्ही घेतो. मस्त झाली, हळदी झाली. आता आपल्याला टाकायचा हा गरम मसाला. पॉवरफुल आहे त्याच्यामुळे बेताची टाकायला लागेल, चटका बसणार.
आणि हा दुसरा बिर्याणीचा मसाला वगैरे आहे तो टाकूया. त्याच्यानंतर आपण टाकू थोडं दही आणि आता मस्त हे चांगलं गरगरून मिक्स करून घ्यायचं आहे. दही टाकून चांगलं घोटून घ्यायचं की एकजीव झालं पाहिजे. दही सर्व ना गुटल्या राहिले नाही पाहिजे. असं आहे ना चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला टाकायची त्याच्यात अंडी आणि हे शिजूचे जरासं दही वगैरे टाकले जरा फिरून घेऊया आणि नंतर अंडी सोबत द्यायचे. पुदिन्याचे पाणी नाही जास्त चिरायचे नाही. जे अख्खे असतील ना तेवढे टाकायचे. मस्त वाटतं एकदम दाता खायला इथे. फक्त देठ नाही ठेवायची त्याचे. पुदिना टाकून झालं ना की त्याच्यावर आपण टाकायचे कोथिंबीर टाकायची. अशी जास्त बारीक करायची नाही. हे बघा कसुरी मेथी ती कुस्करायची आणि अशी टाकायची. खूप छान मस्त टेस्टी आणि आता आपल्याला फिरवायचं आहे मस्त. सर्व एकजीव करून घ्यायचं हे. कारण हे आपण नंतर जेव्हा बिर्याणीच्या टायमाला लेअर लावतो ना चिकनची, चिकन बिर्याणीचा आपण लेअर लावतो ना तसं नाही आहे. हे डायरेक्ट आपण कुकरमध्ये करणार आहे. त्याच्यामुळं लेअरचा विषय नाही. एकच लेअर फक्त खाली अंडी आता लावायची आहेत आपल्याला आणि भात टाकायचा आहे. आता हे मी नीट करून घेतो आणि आता आपल्याला खाली अंडे ठेवायचे आहेत. अशी मस्त थोडी जाड लेअर नाही आहे. थोडी जे आहे ते मी खाऊन टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचा भात जो हा बघा भिजत ठेवला. आता हे पाणी काढून टाकायचं आहे आणि हा टाकायचा याच्यामध्ये. भात आहे ना भिजत ठेवलं ना धुवून की त्याच्यामध्ये चिकटपणा असतं टास्क असताना तो निघून जातो. हे बघा असा चांगला लावून घ्यायचा आहे. त्या टोपामध्ये तांदूळ थोडेसे घ्यायचे आणि पाणी वगैरे टाकायचे टाकू शकतो आपण. आता कुकरमध्ये बिर्याणी बनवायची, अंड्या बिर्याणी असू किंवा चिकन बिर्याणी असू दे, त्याच्यात किती पाणी ठेवलं पाहिजे त्या जे आपल्याकडे राईस असतो त्याच्यावरती ते डिपेंड असतं. अंडी बुजली पाहिजे, दिसली नाही पाहिजे अंडीवरती. आता बघा मी कसं सर्व करतो. थोडं पाणी टाकू याच्यात. एवढं पुरेसं आहे. आणि हा थोडा आहे आपल्याला अंडा मसाला वरून टाकायचा आहे. तसे मी मसाले आणून ठेवतो थोडे थोडे की आपल्याला कधी काय बनवायचे झालं तर ठीक आहे. आता आपल्याला शेवटचा एक टाकायचं राहिलं ते महत्त्वाचं काम आहे. ते म्हणजे आपलं मीठ. मिठाचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं आहे. मिठाचे खालपर्यंत जेव्हा उकळी येईल तेव्हा ते खालती वरती होणार आहे. त्याच्यामुळे ते ढवळायची आता आपल्याला गरज नाही. आणि आता आपण लावूया झाकण. आणि एक शिटी जोरदार काढून घ्यायची याच्यावरती. 2 मिनिटं बारीक आचेवर ठेवायचं आहे. बिर्याणी तयार झाली आहे. खोलून बघूया कशी आहे ती. कारण जवळजवळ 6:12ला मी कुकर बंद केला होता आणि आता वाजला 1:05. म्हणजे बराच टाईम झाला आहे आणि बहुतेक मुरली असेल. बघू पुन्हा ते गॅस तर निघून गेलं त्याचा. पण बघू आणखी तरी सांगतो पुढे. बघा जबरदस्त. तेव्हा कोथिंबीर पण वर आले आणि पुदिना पण वरती आलं आहे आणि एक अंडा पण वरती आलं आहे. तर घेऊया ताटामध्ये सर्व करूया. अंडा फुटला नाही पाहिजे त्याच्यासाठी असं करायला लागणार आहे. एका अंड्यामध्येच गेलं वाटतं बहुतेक. बघा जबरदस्त झालं आहे. भात बघा एकदम फलफलीत झालाय बघा.
एकदम सुट्ट्या सुट्ट्या झाल्या, सुट्ट्या सुट्ट्या वाढ झाल्या. आणि ह्याला खाली मसाला बघा मस्त. जेवायला बिर्याणी अंड्याची साधेनी सोपी. जर आपल्याला टाईम नसेल आपल्याकडे तर 15 ते 20 मिनटामध्ये म्हणजे अर्धा तास पकडून चला आपलं जेवण तयार. 4 माणसं असू दे 5 माणसं असू दे, आपण कुकरमध्ये टाकलं की काम झालं. चला हे बघा एकदम अंडा शिजला पण मस्त आहे आणि मुरला पण भात मस्त आहे, फलफलीत आहे एकदम. कोलम आहे, वाडा कोलम. चला मीठ वगैरे सर्व मस्त आहे एकदम बरोबर पडले. आणि त्याची ग्रेव्ही आहे खाली, मसाला सुद्धा तो पण मस्त झाला. तर हा छोटासा व्हिडिओ थांबवतो मी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.